आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील। राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत। राजाभाऊ फड परळी धनंजय मुंडेंना आव्हान देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेसच्या प्रिया दत्त बांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढण्याची शक्यता। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली आहे। आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सिनेट निवडणुकीवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार आहे। सिद्धार्थ इंगळेंकडून आता मुंबई हायकोर्टामध्ये निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे। अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि माजी आजी आमदारांची बैठक होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। 26 तारखेला पुण्यामधील विविध विकास कामांचं उद्घाटन होईल। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा होईल। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। जरांगेंची तब्येत खालावली आहे। उपोषणस्थळी डॉक्टरांकडून जरांगेंवर उपचार। जालन्यातील वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। कुणबीच्या 3 पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। तिलोरी कुणबी पोटजातींचे लोक आता प्रामुख्यानं हे पालघर तसंच रत्नागिरी या कोकण किनारपट्टीमध्ये आढळतात। सारथी आणि महाज्योतीच्या पात्र लाभार्थ्यांना नोंदणीनंतर 100% शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय। लवकरच शासन निर्णय लागू होईल। एक महत्त्वाची बातमी